20 mm चा गॉल ब्लॅडर स्टोन 3 महिन्यात फक्त 6 ते 8 mm पर्यंत झाला कमी. 20 mm चा गॉल ब्लॅडर स्टोन डॉक्टरांनी थेट ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला, पण फक्त आयुर्वेदिक उपचार आणि पंचकर्माच्या मदतीने तो 6 ते 8 mm पर्यंत कमी झाला. हे शक्य आहे का? आज मी तुम्हाला आमच्या क्लिनिकमधील एका रुग्णाचा रिपोर्टचा खरा अनुभव सांगणार आहे. ही रुग्ण 56 वर्षाची महिला आहे. त्यांना अनेक महिन्यांपासून तीव्र ॲसिडिटी, सतत मळमळ, वारंवार ढेकर येणे, भूक न लागणे आणि पोट व्यवस्थित साफ न होणे अशा तक्रारी होती. विशेष म्हणजे त्यांना चमचमीत, मसालेदार, तिखट, चटपटीत आणि नमकीन पदार्थ खूप आवडायचे. आहारातील या चुकीच्या सवयींमुळे त्रास दिवसेंदिवस वाढत होता. ऑगस्ट 2025 मध्ये सोनोग्राफी करण्यात आली. रिपोर्टमध्ये दिसले गॉल ब्लॅडरमध्ये 20 mm चा स्टोन आहे. गॉल ब्लॅडरची भिंत सुद्धा जाड झालेली. CBD म्हणजेच कॉमन बाईल डक्ट देखील थोडी प्रॉमिनंट होती. रिपोर्ट पाहिल्यानंतर सर्जननी गॉल ब्लॅडर काढून टाकण्याचे म्हणजेच ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. पण घरातील सर्वांनी रुग्णाचे वय जास्त असल्याने चर्चा करून एक निर्णय घेतला की ऑपरेशन करण्यापूर्वी एकदा आयुर्वेदिक उपचार करून पाहू. त्यानंतर त्यांनी गुगलवर सर्च करून वाघोले आयुर्वेद क्लिनिकमध्ये भेट दिली. रुग्णाची प्रकृती, आहार, लक्षणे आणि सोनोग्राफी रिपोर्ट पाहिल्यानंतर आम्ही त्यांना पंचकर्मातील स्नेहपानपूर्वक विरेचन करण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर योग्य आयुर्वेदिक औषधे, पथ्य, तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ नियंत्रण, वेळेवर जेवण करताना पुरेसे पाणी पिणे या सर्व गोष्टीचे काटेकोर पालन करण्यास सांगितले. उपचार सुरू झाल्यानंतर अवघ्या 1 महिन्याने पुन्हा सोनोग्राफी करण्यात आली आणि आश्चर्य म्हणजे 20 mm असलेला स्टोन आता 15 mm झाला होता. रुग्णाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ॲसिडिटी, मळमळ आणि ढेकरांमध्येही लक्षणीय फरक जाणवत होता. उपचार पुढे सुरू ठेवले. आणखी 3 महिन्यांनी पुन्हा सोनोग्राफी करण्यात आली. यावेळी रिपोर्टमध्ये लिहिले होते, फ्यू कॅल्क्युलेट्स सीन विथ ॲव्हरेज साईज 6 to 8 mm. म्हणजे सुरुवातीला 20 mm चा मोठा स्टोन आता 6 to 8 mm पर्यंत कमी झालेला दिसला. त्याचबरोबर रुग्णाची ॲसिडिटी, मळमळ, भूक न लागणे आणि पोट साफ न होण्याचा त्रासही मोठ्या प्रमाणात कमी झाला. येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक गॉल ब्लॅडर स्टोन हा आयुर्वेदाने किंवा औषधाने कमी होईलच असे नाही. स्टोनचा आकार, संख्या, त्याचे स्थान, गॉल ब्लॅडरची कार्यक्षमता, वारंवार होणारा संसर्ग, कावीळ किंवा इतर गुंतागुंत यावर उपचार अवलंबून असतात. काही रुग्णांमध्ये ऑपरेशन आवश्यक असू शकतात, तर काही रुग्णांमध्ये योग्य औषधी, पंचकर्म, आहार आणि अशा आयुर्वेदिक उपचारांमुळे चांगले परिणाम दिसू शकतात. म्हणून स्वतःहून कोणताही निर्णय घेऊ नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच उपचार निवडा.